मुसळधार सुरू आहे आणि विधान भवनाच्या मंडपाला वाऱ्याचा फटका बसलेला आहे। वादळी वारे वाहू लागलेले आहेत। रात्रभरापासून वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे आता विधान भवनाच्या परिसरामध्ये बांधलेला हा जो मंडप आहे त्या मंडपाचा काही भाग उडालेला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, पाहतोय आपण की अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि मुंबईमध्ये काल रात्रीपासून ज्या पद्धतीनं मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, जोरदार वारे वाहत आहेत आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्या अधिवेशनावर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण पाहतोय बघा, ज्या ठिकाणी शेड बांधण्यात आलं होतं, ज्या ठिकाणाहून आत येण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी लावलेलं जे प्लास्टिक आहे, ताडपत्री आहे, ती सध्या या ठिकाणाहून उडालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे, बाहेर जाण्याच्या मार्गावर सुद्धा साईडला जी ताडपत्री लावण्यात आलेली आहे ती ताडपत्री पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि मंत्र्यांना खरं तर या ठिकाणाहून यावं लागतं, नेत्यांना, आमदारांना या ठिकाणी यावं लागतं आणि विधान भवनामध्ये जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर मुंबईकरांचे काय हाल होत असतील याची सुद्धा कल्पना। ठीक, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।